नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी चांगली होण्यासाठी आपण या PYQ सिरीजमध्ये पाहणार आहे सूट व कमिशन हा टॉपिक. सूट व कमिशन या टॉपिकमध्ये विद्यार्थ्यांना हमेशा अडचण राहतेच, तर हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे सूट आणि कमिशन याचे जे कॉन्सेप्ट आहे पूर्ण या व्हिडिओमध्येच क्लिअर झाले पाहिजे. कोणत्याही जिल्ह्यामध्ये सूट व कमिशनवर जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला कमी वेळात व्यवस्थित जमला पाहिजे. तर पहिल्या प्रश्नापासून आपण याची सुरुवात करू आणि आपला अप्रोच कसा राहील, इझी पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत. तर शेवटी जे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला नक्की पाहायचे आहे. काय सांगितलंय बघा, एका व्यापाऱ्याने 520च्या किमतीवर, म्हणजे एक वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत आहे 520 रुपये. वस्तूची किंमत जर 520 आहे याला म्हणतो आपण छापील किंमत. छापील किंमत किती आहे? 520. म्हणजे ही वस्तू आहे आणि या वस्तूवर हे जे प्रिंटेड प्राइस आहे ते किती आहे? 520 रुपये. आणि याच्यावर काय केलंय? 15% डिस्काउंट दिलंय. 15% सूट, म्हणजे ही जी किंमत आहे यातले 15% रुपये कमी द्या. डिस्काउंट म्हणजे काय? कमी. सूट ज्याला म्हणतो. तर आपण काय करणार, या 520चे आपण काढणार 15%. तर हे कसे काढणार? 520 गुणाकारात 15 छेद इथं काय करणार? 100. 1 0 कॅन्सल करा आणि इथं काय करू बघा आपण, 15 दुनी 30, हातचे किती येतील? 3, आणि 15 पाची किती होतील? 75. 75 आणि 3 किती होतील? 78. हे 780 छेद हे छेद 10 विसरू नका. 0 0 कॅन्सल करा. आता व्यवस्थित आहे का? 78 रुपये कमी द्या. 78 रुपये डिस्काउंट आहे, म्हणजे आपण काय करणार? 520 रुपये छापील किंमत आहे, त्यातले 78 रुपये कमी द्या, कारण की तुम्हाला 78 रुपयांचं डिस्काउंट भेटला आहे, सूट भेटला आहे. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हातचा वापस दिला झाले 8, 12 मधून 8 गेले, खरले 4, आणि इथं काही 5 मधून 1 गेला, करायला पाहिजे 4. तर ती वस्तू किती रुपयात भेटायला पाहिजे? 442 रुपये. आता व्यवस्थित एक वाक्य सांगतो, खूप महत्त्वाचं आहे. 15% सूट ही हमेशा, ही ऑलवेज छापील किमतीवर भेटत असते. 15% सूट कशावर? खरेदी किमतीवर, विक्री किमतीवर की छापील किमतीवर? छापील किमतीवर डिस्काउंट भेटत असते. डिस्काउंट जे आहे, सूट हमेशा छापील किमतीवर भेटते. हे वाक्य लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न सेम याच टाईपचा आपण प्रश्न पाहू, म्हणजे काय होऊन जाईल, हा कॉन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर होऊन जाईल. काय सांगितलंय? एका टेबलची किंमत, एका टेबलची छापील किंमत किती आहे? 1500 रुपये. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आली. याच्यावर 20% सूट दिली. मग आपण एक काम करू, 1500चे, एकदम सोपा प्रश्न आहे बघा हा, 1500चे काढू आपण 20%. आणि तुम्हाला माहित आहे 1500चे 20% आपण कसं काढतो? टॉपिक तुमचे चांगले मी करून घेतलेत. याचे 10% किती होतात? 10% होतात 150. 1 0 कमी करून टाकायचा. आणि 20% किती होतील? 20% किती होतील? 300. 1500चे 20% किती होतात? 300. आणि 300 रुपये सूट भेटली, म्हणजे 300 रुपये काय करा? कमी द्या. 1500 त्याच्यावर किंमत होती, छापील किंमत त्या वस्तूवर, त्यातले 300 रुपये कमी द्या. मग ही वस्तू किती रुपयाला भेटली पाहिजे आपल्याला? 1200 रुपयात भेटली पाहिजे. ऑप्शन आहे का? बिलकुल. ऑप्शन क्रमांक 2. ऐकून घ्या व्यवस्थित. एक वस्तू मी विकत घ्यायला गेलो, त्याच्यावर किती रुपये लिहिलेले होते? 1500 रुपये. दुकानदारानं सांगितलं आपल्याला 20% कमी द्या. मग मी काय करणार? 1500चे 20% काढले. 1500चे 20% किती आले? 300. आणि ते त्याच्यातून काय करून टाकले? मायनस. तेवढे रुपये कमी दिले, कारण की 300 रुपये ही काय आहे? आपल्यासाठी सूट आहे. ठीक आहे. 300 रुपये कमी दिले, म्हणजे त्या वस्तूचे किती रुपये द्यावे लागतील आपल्याला? 1200 रुपये. आणि या 1200 रुपयालाच काय म्हणतो आपण? ही कोणती किंमत आहे? विक्री किंमत आहे, कारण की तेवढ्या रुपयात आपल्याला ती वस्तू घ्यावी लागेल, ज्या ग्राहक आहे त्याला. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. 400 रुपये किमतीच्या पुस्तकावर, एक पुस्तक आहे ज्याची किंमत किती आहे? 400. त्याच्यावर सूट दिली. किती सूट दिली आहे? 12.5%. मग आपण एक काम करू, 400चे काढू 12.5%. मी तुम्हाला PYQ सिरीजमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये शेकडेवारी हा चॅप्टर पूर्णपणे शिकवला आहे, आणि हेही सांगितलं आहे की कधीही जर आपल्याला एखाद्या संख्येचे 12.5% काढायचे असले तर त्याला कशानं भाग द्या? 8ने भाग द्या. 8 1 8, 8 पंचे 40, आणि 8 0 0. म्हणजे किती रुपये डिस्काउंट भेटेल आपल्याला? 50 रुपये डिस्काउंट भेटेल. म्हणजे त्या वस्तूवर लिहिलेलं आहे 400, त्यातले 50 रुपये काय करा? कमी द्या. तेवढे रुपये याच्यातून काय करून टाकू आपण? मायनस करू. म्हणजे ती वस्तू किती रुपयात विकल्या गेली पाहिजे? 350 रुपयात भेटली पाहिजे ती वस्तू. 350 रुपीज. स्टार्टिंगचे प्रश्न आपण हमेशा कसे घेतो? इझी घेतो. कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण इकडे तिकडचे प्रश्न घेत असतो. पुढचा प्रश्न. एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर 12% सूट देत आहे. किती टक्के सूट देत आहे? 12%. व्यवस्थित ऐकून घ्या, 12% सूट देत आहे.
आणि सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास हा पंप मिळाला. अच्छा, 6,600 रुपयात हा जर पंप मिळाला तर ही काय आहे? ही आहे विक्री किंमत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, सूट हमेशा खरेदी किमतीवर दिली जाते. जसं की हे मागचे 3 प्रश्न, मागचे हे जे तिन्ही प्रश्न होते बघा, 400 रुपये हे काय होती? छापील किंमत. छापील किमतीवरच काय होते? सूट दिली जाते. आता इथं पहा काय सांगितलंय, 6,600 ही काय आहे? विक्री किंमत. 12% सूट जी आहे ती कशावर दिली जाईल? छापील किमतीवर, प्रिंटेड प्राइसवर. आपल्याकडे छापील किंमत आहे का? नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूवर जर 12% सूट भेटत आहे, म्हणजे बघा एखाद्या वस्तूवर 12% काय भेटली? सूट भेटली, तर आपल्याला किती टक्के द्यावे लागतील? 88% द्यावे लागतील. समजा एखाद्या वस्तूवर 20% सूट भेटली, काय म्हणत आहे मी, टोटल किती राहते? 100%. 100% मधले 20% सूट आहे, तर किती टक्के रुपये आपल्याला द्यावे लागतील? 80% रुपये द्यावे लागतील. 20% सूट आहे म्हणजे 20% कमी द्या. कंप्लीट किंमत 100, 100 पैकी 20 कमी द्या, तर आपल्याला किती द्यावं लागतं? 80. म्हणजे 100 मधून आपल्याला काय करावं लागेल? डिस्काउंट मायनस. सेम त्याच पद्धतीने जर डिस्काउंट म्हणजे सूट 12% आहे, टोटल किंमत 100, 100 पैकी 12% देऊ नका, 100 पैकी 12% देऊ नका, मग किती टक्के द्या? 88% द्यावे लागतील. बरं, 88% कशाचे द्यावे लागतील? छापील किमतीचे. छापील किंमत आहे का आपल्याकडं? नाही. आता एवढा विचार करण्याचा आपल्याला इथं पेपरमध्ये टाईम नसणार आहे, तर सरळ काय घ्या? एक्स, आणि एक्सचे काय घ्या इथं? 88%. आणि हे किती यायला पाहिजे? 88%, 6,600 यायला पाहिजे. आता हा गुणाकार करून घेऊ, काय होईल बघा इथं? एक्स बरोबर 6,600, याला गुणाकार करू 100 ने, आणि याला भागाकार करू, डिवाइड करू आपण याला 88 ने. 11 ने भाग जाईल, 11 1 11, 11 8 88. 11 भाग देऊ, 11 6 66, इथं काय येईल? 0, इथं काय येईल? 0. ठीक आहे. 2 शून्य जर असले ना तर 8 ने भाग जातो, तर आपण काय करणार? 8 1 8, 8 7 56, उरले 4, 8 पंचे 40, हे 75 आणि हे 100. उत्तर किती यायला पाहिजे? 7,500. इथं एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे. ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. मी काय सांगायचं आता ऐकून घ्या. हे आधी राईट करा आणि आता व्यवस्थित लक्ष द्या. जर छापील किंमत आहे, कोणती किंमत? छापील किंमत. तर छापील किमतीवरून विक्री किंमत जी राहते ही डायरेक्ट काय करायचं? डिस्काउंट करायचं. जसे पहिले 3 प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्या. छापील किंमत तुम्हाला दिलेली आहे आणि हा जो डिस्काउंट राहतो 12%, हा कशावर लागतो? छापील किमतीवर. छापील किंमत दिलेली आहे, विक्री किंमत काढायची आहे, डायरेक्ट काढायचं. आणि जर उलटं विचारलं, विक्री किंमत दिलेली आहे, बघा ह्याच्यात काय केलंय? विक्री किंमत दिलेली आहे आणि तुम्हाला काय विचारलंय? छापील किंमत किती? छापील किंमत किती असा प्रश्न असला की तुम्हाला या मेथडनं सॉल्व्ह करावं लागेल. छापील किंमत किती हे विचारल्याबरोबर तुम्हाला माझी आठवण यायला पाहिजे की आपण इथं कुठंतरी रिव्हिजन केलं होतं आणि या रिव्हिजनमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं. सेम असाच एक प्रश्न, एका वस्तूवर 20% सूट दिली. आता एका वस्तूवर जर 20% सूट दिली तर किती टक्के रुपये द्यावे लागतील? 20% कमी द्या, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला द्यावं लागतील 80% रुपये. तर ती वस्तू 7,200 रुपयात विकल्या गेली, तर त्या वस्तूची काय विचारलंय? छापील किंमत. छापील किंमत दिसलं की एक्सची किंमत बघायची, एक्स, आणि 20% काय आहे? डिस्काउंट आहे, डायरेक्ट काय घ्या? एक्सचे काय घ्या? 80%, आणि एक्सचे 80% काय असायला पाहिजे? 7,200. तर आपण याला कॅल्क्युलेट करू. एक्स बरोबर काय होईल मग? 7,200 गुणाकारात 100 छेद इथं काय आला पाहिजे? 80. 0 0 कॅन्सल होऊन जाईल, 8 1 8, 8 9 72, 0 0 900, आणि हा 10, इथं काय आला पाहिजे? 9,000. उत्तर किती असायला पाहिजे आपलं? 9,000. ऑप्शन क्रमांक 1. पुन्हा हे जे मी सांगत आहे व्यवस्थित ऐकून घ्या. छापील किंमत दिलेली आहे, तुम्हाला डिस्काउंट दिलं आहे, विक्री किंमत काढायची आहे, एकदम इझी काम आहे. पण तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावरून छापील किंमत काढायची आहे, तर एक्स घ्यावं लागेल. जसं की या एक्झाम्पलमध्ये पहिले 3 प्रश्न वेगळ्या प्रकारचे होते, हे 2 प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत. प्रश्न क्रमांक 6. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो. किती टक्के सूट देत आहे? 8% डिस्काउंट देतो. मग याच्यामध्ये तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो, ठीक आहे? पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन न नेता पटकन आन्सर कसं काढायचं हे या मेथडनं शिकून घ्या. 8% सूट देतो, तरीही त्यास नफा होतो. किती टक्के नफा होतो? 15% काय होत आहे? नफा होत आहे. बरं, हे गिवन डेटा काढला मी इथं. आणि वस्तूची छापील किंमत किती आहे? 1,750. वस्तूची छापील किंमत जी आहे ती आहे 1,750. ही काय आहे? छापील किंमत. याला म्हणतो आपण MP, मार्क प्राइस. छापील किंमत 1,750. आता भरपूर जणांना असं वाटतं की सर छापील किंमत किती आहे? 1,750,
आणि याच्यावर डिस्काउंट किती भेटत आहे 8%. मग मी एक काम करतो 1750चे 8% काढतो. यानं काय होईल कॅल्क्युलेशन खूप जास्त मोठे होऊन जातील. आता थोडंसं विचार करा छापील किंमत किती आहे 1750. मग विक्री किंमत किती असणार याची विक्री किंमत असणार 1750. आता थोडा विचार करा सूट किती भेटली आहे 8%. तर याला याची जी विक्री किंमत येईल विक्री किंमत की याला किती टक्के डिस्काउंट द्यावं लागेल 8. तर इथं लिहून टाकलं मी 92/100. थोडं समजून घ्या काय झालं आहे छापील किंमत आहे 1750 त्यापैकी 8% डिस्काउंट भेटलं. 8% डिस्काउंट भेटलं म्हणजे किती रुपये द्यावं लागतील आता 92% रुपये द्यावं लागतील. हे आली आपली विक्री किंमत. आणि आता महत्त्वाची स्टेप ही स्टेप शिकून घ्या कारण की पेपरमध्ये तुम्हाला एवढा टाईम नसणार आहे. हे एकदा शिकून घेतलं 2-3 वेळा जर कंटिन्युअसली असे प्रश्न सॉल्व केले होऊन जाईल. 1750 याला गुणाकार केलं 92/100. हे काय आहे ही आहे विक्री किंमत. ही काय आहे विक्री किंमत. आणि विक्री किंमत आपल्याला इथं नफा किती होत आहे 15% नफा होत आहे. म्हणजे मला इथं काय घ्यावं लागेल 115. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे नफा तोटा तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहून घ्या. नफा तोटा पार्ट 1 नफा तोटा पार्ट 2 खरेदी किंमत CP आणि हमेशा खरेदी किंमतीच्या समोर काय लिहितो आपण 100. बस तिरपा गुणाकार करा तुमचं उत्तर इथं आलेलं आहे. व्यवस्थित गुणाकार करू आपण. आता इथं तिरपा गुणाकार केला तर काय येईल असा गुणाकार येईल असा. आता जेव्हा असा गुणाकार होईल तेव्हा हा 100 आणि हा 100 काय होईल कॅन्सल होईल आणि इथं काय भेटेल असा गुणाकार. तर इथं काय भेटेल बघा 115 गुणाकारात खरेदी किंमत असा गुणाकार केला. आणि जेव्हा याचा गुणाकार असा होईल 100 कॅन्सल तेव्हा मला इथं काय भेटेल 1750 गुणाकारात काय भेटेल 92. तर खरेदी किंमत बरोबर 1750 गुणाकारात 92 छेद काय आला पाहिजे 115. एकदम क्लिअरली दिसत आहे की या संख्येला आणि या संख्येला 5ने भाग जाईल. तर 5 भाग देऊ 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5 5 3 15. 5 1 5 5 3 15 उरले 2 5 5 25 आणि इथं काही 0. ठीक आहे 23 1 23 23 चौक किती होतील 92. 350ला 4ने गुणाकार करा. 350 दोन्ही 700 आणि 700 दोन्ही 1400. 4ने गुणाकार म्हणजे काय डबलची डबल. 350चे डबल 700 700चे डबल 1400. तर खरेदी किंमत किती यायला पाहिजे 1400. आहे का ऑप्शनमध्ये बिलकुल ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. खरेदी किंमत किती यायला पाहिजे 1400. मांडणी कशी केली आहे ते पाहून घ्या. नाहीतर काय होतंय कधी कधी हे कॅल्क्युलेशन पॉईंटमध्ये जातात. मग तुम्ही दुसरी मेथड शोधता आणि ते कॅल्क्युलेशन खूप मोठे होतात. आणि आपण पेपर कोणता देत आहे आपण पोलीस भरतीचा पेपर देत आहे. पोलीस भरतीला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की ज्या प्रश्नाला 2-3 मिनटं बाकी मुलांना लागतील तुम्हाला तिथं कमी वेळ लागायला पाहिजे. सेम याच प्रकारचा प्रश्न. आता याला जर तुम्ही एका दागिन्याचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो आणि काय सांगितलं आहे दागिन्याची छापील किंमत किती आहे 870. तुम्ही जर 870चे इथं 20% काढले अजून ते काय होईल पॉईंटमध्ये जाईल. याला काय करू आपण छापील किंमत किती आहे बघा छापील किंमत आहे 870. आता एका दागिन्याचा व्यापारी किमतीवर किती टक्के सूट देतो 20%. मग विक्री किंमत किती होईल 870 गुणाकार 20% सूट म्हणजे किती टक्के द्यावं लागेल 20% कमी द्या. मग किती द्यावे लागतील 80% द्यावं लागतील. ही काय आपली मग ही भेटली मला विक्री किंमत. आता याचे कॅल्क्युलेशन कसे करणार मी विक्री किंमत ठीक आहे विक्री किंमतीसमोर काय झालं किती नफा आहे 16%. मग इथं काय घेणार मी 116 आणि मला काय काढायचं आहे खरेदी किंमत. याच्या बाजूला काय घेणार इथं खरेदी किंमतीच्या समोर हमेशा आपण काय लिहितो 100. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे तर काय होईल बघा 116 गुणाकारात खरेदी किंमत बरोबर असा तिरपा गुणाकार होईल तर 100 कॅन्सल होऊन जातील. तर मला इथं काय भेटेल 870 गुणाकारात इथं काय येईल 80. तर खरेदी किंमत बरोबर 870 गुणाकारात 80 छेद 116. आता भाग देऊ आपण याला 8 4 न भाग देऊ. आधी 4 न जर भाग दिला 4 1 4 4 2 8 आणि इथे काय 0 4 1 4 4 2 8 ठीक आहे 4 2 8 उरले 3 4 1 4 4 9 36 19 29 1 29 29 त्रिक किती होतील 87 आणि एक येईल 0. 30 आणि 20चा गुणाकार किती यायला पाहिजे 600. आहे का उत्तर बघा 600 बिलकुल. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. ही मेथड व्यवस्थित शिकून घ्या. कामाची मेथड आहे ही. कमी टायमात आन्सर येईल आणि पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन सुद्धा जाणार नाही. जे कॅन्सल व्हायचं ते जागेवरच कॅन्सल होऊन जाते बस. नेक्स्ट ओके. आता या प्रश्नाला जर सॉल्व करायला गेलो तर भरपूर कॉम्प्लिकेटेड होईल. तर त्यापेक्षा ही जी मी तुम्हाला मेथड सांगितली आहे मेथडनुसार सॉल्व करा. छापील किंमत काढायची. छापील किंमत किती आहे 3472. बरं मग विक्री किंमत किती असेल 3472. किती टक्के सूट आहे
20% सूट आहे. किती रुपये द्यावे लागतील मग विक्री किमतीचे? 80% द्यावे लागतील. तर इथं हे असं लिहून घेतलं आणि याच्या समोरच लिहून टाकलं मी जागेवरच. ठीक आहे, 2 वेळा लिहिण्याचं काम नाही, हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी 2-2, 3-3 वेळा लिहित आहे. हे काय आहे, किती टक्के नफा होत आहे? 12%. तर इथं काय लिहिलं मी? 112. इथं काय काढायचं आपल्याला? खरेदी किंमत समोर काय लिहिणार आपण? 100. बस आता करायचं इथं कॅल्क्युलेशन. बघा इथं काय होईल? 112 गुणाकारात खरेदी किंमत बरोबर असा गुणाकार होईल, असा गुणाकार आणि असा गुणाकार. असा गुणाकार जेव्हा होईल 100 याच्या बाजूला बसेल, 100 कॅन्सल. मला इथं काय भेटेल? 3472 गुणाकारात काय भेटायला पाहिजे? 80. खरेदी किंमत बरोबर 3472 गुणाकारात 80 छेद काय यायला पाहिजे? 112. याला मला वाटतंय 4नच भाग देऊ. अगेन 4 1 4, 4 2 8 आणि 0. 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4, 4 8 32. हा 28 आहे आणि हा काय आहे? 3472. मला 28चा पाडा येत नाही, 7 भाग देऊ, पाहू झालं तर होऊन जाईल, कारण की व्हायलाच पाहिजे. 7 1 7, 7 चौक 28, 7 1 7, 7 चौक 28, उरले 6, 7 9 63 आणि उरले 4, 7 सक 42, 4 4 1 4, 4 पंचे 20, 496 आणि 5चा मला गुणाकार करायचा आहे. 6 पंचे 30, हातच्याले 3, 9 पंचे 45 आणि 3 48, हातच्याले 4, 5 चौक 20, 20 आणि 4, 20 आणि 4 24, 2480. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. तर हे 3 प्रश्नावरून तुम्हाला आता समजलंय की असे नफा तोटा दिलाय आणि तुम्हाला खरेदी किंमत विचारलं तर काय करायला पाहिजे? आपण ही मेथड व्यवस्थित वापरायला पाहिजे. ॲन्सर तुमचं पटकन येऊन जाईल पेपरमध्ये. लक्ष द्या. एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक, आता बघा 750 रुपये काय आहे? छापील किंमत आहे 750. दुकानदाराने ते पुस्तक किती रुपयाला विकलंय? 600 रुपयाला विकलं. आधी काय करा? दोघांचा काढून घ्या फरक काढा. फरक किती आहे? फरक किती आहे? 150. आणि मी तुम्हाला सांगितलं टक्केवारी तुम्हालाही माहीत आहे. जर मला काय काढायचं आहे? शेकडा सूट काढायची आहे. सूट ही कशावर असते? सूट ही छापील किमतीवर असते. छापील किमतीला संदर्भात घेऊन छापील किमतीची टक्केवारी काढूनच आपण काय काढतो? सूट काढतो. तर छापील किंमत हमेशा कुठं जायला पाहिजे? इथं खाली यायला पाहिजे. म्हणजे फरक किती आहे? 150. खाली काय घेणार मी? 750 गुणाकारात काय यायला पाहिजे? 100. 0 कॅन्सल होत असेल तर करून टाका, चांगली गोष्ट आहे. 25 1 25, 25 सक 150 आणि 25 1 25, 25 त्रिक सॉरी डायरेक्ट 2नच भाग जात होता बघा इथं. 75 1 75 असंही केलं चालते. 3 1 3, 3 2 6 आणि हे किती होऊन जातील? हे होऊन जातील 20%. 20% आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे? करेक्ट आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट, एका दूरचित्रवाणी संचाची किंमत किती आहे? दूरचित्रवाणी संच याची किंमत आहे 20,000 आणि कितीला दिला आहे तो? 18,500. ठीक आहे, ही काय आहे? संचाची किंमत म्हणजे ही आहे छापील किंमत. आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा सूट. दोघांचा फरक काढून घ्या. दोघांचा फरक किती आहे? 1500 रुपयांचा फरक आहे. बघून पाहून घ्या. 18,500 आणि 20,000. वरचे 500 टाकले झाले 19,000 आणि वरचे 1000 टाकले झाले 1500. आणि खाली काय करणार आपण? छापील किंमत. छापील किंमत किती आहे? 20,000. गुणाकारात काय करणार आपण? 100. 0 0 0 0 0 0 0 कॅन्सल. 15ला 2 भाग दिला. 15ला जर 2 भाग दिला उत्तर किती यायला पाहिजे? 7.5%. ऑप्शन क्रमांक 4. नागपूर SRPF 2021 हा प्रश्न आहे. सूट आणि डिस्काउंटचं तुमचं पूर्ण कॉन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. काही प्रश्न विचारतात जिथं शेअर्स विचारतात, दर्शनी किंमत वगैरे, त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. जुनी कार 52,000 रुपयाला घेताना माधवला शेकडा 2% कमिशन दलाला द्यावे लागले. तर ती कार माधवला घेण्यासाठी एकूण किती रक्कम मोजावी लागली? 2 मिनिटं थोडंसं काय करा? विचार करा. समजा हा मी आहे ए. मला काय करायचं आहे? एक वस्तू घ्यायची आहे. आधी काय करा? समजून घ्या तुम्ही, नंतर आपण या प्रश्नाला पाहू. ठीक आहे, इथं काही कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. हा आहे मदत, काय आहे? कमिशन एजंट आहे किंवा हा कोण आहे? दलाल आहे. मला एक वस्तू विकत घ्यायची आहे. मला वस्तू विकत घ्यायची आहे पण मला ती वस्तू भेटत नाही आहे. तर मी दलालाकडे जाणार आणि त्याला सांगणार की ही वस्तू माझ्याकडे आहे का? हा एक बी आहे ज्याला ही वस्तू विकायची आहे पण याला ग्राहक सापडत नाही आहे. तर दलाल काय करणार? या दोघांना भेटवून देणार, या दोघांनाही. म्हणजे मला ती वस्तू विकत घ्यायची आहे, बीला ती वस्तू काय करायची आहे? विकायची आहे. तर दलाल हमेशा दोन्ही पार्टीकडून पैसे घेत असतो, हे लक्षात ठेवायचं.
इकडून पण पैसे घेणार आणि इकडून पण पैसे घेणार, दोन्हीकडून पैसे घेत असतो दलाल. बरं, हे लक्षात ठेवा. म्हणजे दलाल काय करणार, बी तुम्हाला वस्तू विकायची का, मग एक काम करा, काहीतरी कमिशन मला द्या, मी तुमची वस्तू विकून दाखवतो, आणि याला म्हणणार तुम्हाला वस्तू पाहिजे का, ती वस्तू मी तुम्हाला काय करतो, आणून देतो, इकडून ही कमिशन आणि तिकडून ही कमिशन. दलाल हमेशा पैसे दोन्ही पार्टीकडून घेतोच, ठीक आहे, कुणालाही पैसे देत नाही. हा कॉन्सेप्ट क्लिअर झालाय. आता 2 मिनिट बघा काय झालंय. जुनी कार 52,000 रुपयाला, किती रुपयाला, 52,000 रुपयाला घेत आहे. माधव काय करत आहे, घेत आहे. शेकडा 2% कमिशन दलाला द्यावे लागले. अच्छा, माधव काय करत आहे, कार घेत आहे. कार घेत असताना 52,000 रुपयाची कार आहे, तर याला काय करू आपण, आधी 52,000चे काढू. 52,000चे काय काढू, 2%. अच्छा, याचे 2% कसे येतील बघा, जास्त काही तर स्टंड नाही मारू आपण. 52,000 गुणवले काय करू, 2 छेद काय करू, 100. 0 0 0 0 कॅन्सल. 520चे डबल करू. 520चे डबल किती होतील, 500 500 1000. 20 आणि 20 किती झाले, 1040. आता माधवनं काय केली, कार काय केली, कार घेतली आहे. कार घेतली आहे म्हणजे त्याला भेटत नव्हती, त्याला घ्यावं लागली, आणि त्यानं कोणाकडून घेतली, दलालाकडून घेतली. दलाल हमेशा पैसे घेतो. कार किती रुपयाची आहे, 52,000 रुपयांची आहे. दलालाकडून जर घ्यायचं आहे तर तो 52,000च्या वरचेही पैसे घेईलच, ठीक आहे. दलालला हमेशा पैसे द्यावेच लागतील. म्हणजे दलालाला किती रुपये द्यावं लागेल, 52,000 रुपयाची कार घेतली आम्ही म्हणून 52,000 रुपये द्या, आणि त्याची दलाली, त्याचं कमिशन जे आहे ते किती आहे, 1040. यांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज. 0 4 0 3 5. उत्तर किती आहे, 53,040. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय असायला पाहिजे, उत्तर. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. दोन्ही पार्टीकडून तो पैसे घेतो, वस्तू विकताना सुद्धा, वस्तू घेताना सुद्धा. कधी कधी प्लस करावं लागेल आणि कधी मायनस करावं लागेल. आणि असं लक्षात ठेवू नका की विकायचं असलं तर मायनस करा आणि घ्यायचं असलं तर प्लस करा, असं लक्षात नाही ठेवायचं. थोडासा व्यावहारिक विचार करायचा आहे की नेमकं काय करावं लागेल. पुढच्या प्रश्नावरून थोडंसं क्लिअर होईल. दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. म्हणजे दीपक रावांची बैलजोडी विकल्या जात नव्हती, त्यांना कोणी ग्राहक भेटत नव्हता. ते कोणाकडे गेले, मग दलालाकडे गेले. बरं, बैलजोडीची किंमत किती होती, बैलजोडीची किंमत किती होती, 80,000 रुपये. बरं, 5% दलाली द्यावं लागली. 5% तर तुम्हाला माहिती आहे खूप इझी काम आहे. याचे 10% किती होतील, 8,000. 10% तर 5% किती होतील, 5% किती होतील, 4,000. ठीक आहे. तर बैलजोडी विकून दीपकरावांना किती रुपये मिळाले. आता थोडा विचार करा, मी दीपकराव आहे, मला बैलजोडी विकायची. बैलजोडी किती रुपयाची आहे, 80,000. विकून टाकली. पण मला 80,000 जी बैलजोडी आहे, ठीक आहे ना, काय करायचं, दलालामार्फत एक बैलजोडी विकली, तर माझ्याकडे किती रुपये येतील, माझ्याकडे किती रुपये येतील, 80,000 रुपये बैलजोडीचे येतील. 80,000. पण मला दलालाला त्याची दलाली द्यावं लागेल, कारण की माझी बैलजोडी त्यांना विकून दिली आहे. माझ्याकडून तो किती रुपये घेणार, 4,000 रुपये घेणार. म्हणून मला 4,000 रुपये याच्यातून काय करावं लागतील, मायनस. म्हणजे बघा, सिंपल हिशोब समजून घ्या. 80,000 दीपक रावाकडे आले, त्यातले 4,000 कोणाला द्यावं लागतील, दलालाला. ठीक आहे, कमिशन एजंटला 4,000 दिले, उरले किती, 76,000. तर माझे स्वतःचे किती रुपये आहेत त्यातले, 76,000. तर उत्तर किती असायला पाहिजे, 76,000. तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास तुम्ही व्हॉट्सॲपला मला या नंबरवर मेसेज करू शकता, किंवा आपल्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर याच्यावर मला मेसेज करा. धन्यवाद.